नमस्कार, दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रात आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी 36,585 कोटींचा निधी मंजूर। 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमाफींचा थेट लाभ मिळणार। मुंबई राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे। राज्य मंत्रिमंडळाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत तब्बल 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफीला मंजुरी दिली असून ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून थकीत पीक कर्जांच्या ओझ्यातून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। बावनकुळे यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। कर्जमाफीला लाभ पात्र शेतकऱ्यांना थेट मिळावा यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत। राज्यातील कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टी सक्षम करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे। निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत सरकारने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिल्याची भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे। बजोरिया कुठे उमेदवार होते, कुठे आले, अर्ज बाद झाला, त्यांच्यामुळे झाला। काय संबंध आमचा आहे की आम्ही निवडणूक आयोगाचे टप्पे मारले का? काही बोलतात। प्रवीण पोटे हे आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीचा इतिहास तोडून निवडून येणार आहे आणि त्यामुळं कोणी असा विचार करू नये, कोणी लढलं असतं कोणी तरी प्रवीण पोटे हे प्रचंड बहुमताने विजय झाले असते। कशाला त्या ठिकाणी या गोष्टी आता करायच्या? हार बाद झाला। गेल्या वेळी प्रवीण पोटे यांना काँग्रेसचे जे 117 मत होते त्यापैकी 100 मताच्या वर पदवी मी सांगितलं ना की प्रवीण पोटे हे सर्व इतिहास तोडून सर्व इतिहासाचे विक्रम मोडून निवडून येतील। तसे ते कलाकार व्यक्तिमत्व आहे, त्यामुळं त्यांना काही सांगायची गरज नाही, मला काही सांगायची गरज नाही। निश्चितपणे एक चांगला मोठा विजय अमरावतीमध्ये होईल।